पाऊस. इयत्ता दुसरी मराठी. पावसाची मजा अनुभवूया. आभाळ वाजतं, वीज चमकते, वारा सुटतो आणि मग येतो धो-धो पाऊस. कवयित्री सरिता पदकी. ऐकूया, गाऊया, म्हणूया. पावसाची ही गोड कविता मोठ्याने म्हणूया, गाऊया आणि आनंद घेऊया. आभाळ वाजलं धडाडधूम, आभाळ वाजलं धडाडधूम, वारा सुटला सू वीज चमकली चक, जिकडे तिकडे लख, पाऊस आला धो, पाणी वाहिलं सो. पाण्यात बोट सोडली, हातभर जाऊन बुडली. बोटीवर बसला बेडूक, तो ओरडला डरावडूक. ध्वनीदर्शक शब्द. कवितेत आलेले आवाज दाखवणारे शब्द म्हणजे ध्वनीदर्शक शब्द. हे शब्द आवाजाचे चित्र डोळ्यांसमोर उभे करतात. धडामधूम, आभाळ वाजण्याचा आवाज. सुम, वाऱ्याचा आवाज. चक, विजेचा चमकण्याचा आवाज. धो, पावसाचा जोरदार आवाज. बेडूक आणि कागदी होडी. पाऊस पडला की पाणी वाहते. मुलांनी पाण्यात कागदी बोट सोडली. बोट हातभर गेली आणि बुडली. बोटीवर एक बेडूक बसला होता. तो ओरडला डरावडूक. बोट सोडली. पाण्यात कागदी बोट सोडली. बोट बुडली. हातभर जाऊन बोट बुडली. बेडूक ओरडला डरावडूक. यमक शब्दखेळ. खालील शब्दांचे यमक जुळवूया. गारा, गाणी, बुडली, तिकडे या शब्दांमधून योग्य यमक शब्द निवडा. पाणी. यमक गाणी. वारा. यमक गारा. जिकडे. यमक तिकडे. सोडली. यमक बुडली. पावसाळ्यात काय दिसते? परिसरात जाऊन निरीक्षण करा. पावसाळ्यात आजूबाजूला कोणकोणत्या गोष्टी दिसतात ते पाहूया. हिरवेगार गवत. पाऊस पडल्यावर गवत हिरवेगार होते. पाण्याचे डबके. जमिनीवर पाण्याची डबकी साचतात. बेडूक डराव ओरडतात. काळे ढग. आकाशात काळे ढग जमतात.